घरीला आईचा देवारा चंदगड तालुक्यातील आमरोळी गावात शिमगोत्सवाच्या निमित्ताने साकारले जाणारे पारंपरिक सोंगांचे सादरीकरण सध्या पंचक्रोशीत आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. गावातील हौशी कलाकारांनी पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आजही जिवंत ठेवली आहे. गेल्या 4 दिवसांपासून दररोज रात्री 9 वाजता सुरू होणारा सोंगाड्यांचा हा कार्यक्रम पहाटे 2 ते 2:30 वाजेपर्यंत रंगत आहे. ढोल ताशे आणि विविध वाद्यांच्या गजरात कलाकारांची थिरकणारी पावले आणि सोंगांच्या माध्यमातून उभे राहणारे प्रसंग पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध होत आहेत. हा खेळ पाहण्यासाठी आमरोळी बरोबरच अडकूर, बोंजुर्डी, नागणवाडी, मुगळी, सोनारवाडी तसेच परिसरातील इतर गावांमधून हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहत आहेत. गावाच्या प्रवेशद्वारापासून मुख्य गल्ल्या आणि चव्हाट्यापर्यंत प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळत असून वाहनांच्या पार्किंगसाठी जागा अपुरी पडते. त्यामुळे गावात जणू एखाद्या जत्रेचंच वातावरण निर्माण झालंय. या सोंगांच्या माध्यमातून रामायण, महाभारत, दूरचित्रवाणी मालिकातील प्रसंग तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक विषयांवर प्रबोधन केलं जातं. दररोज कलाकारांकडून रंगभूषा, वेशभूषा, वाद्ये, ध्वनी आणि प्रकाश योजनेवर मोठा खर्च करून हा कार्यक्रम सादर केला जातो. गावातील सर्व जाती धर्मातील तरुण एकत्र येऊन कोणताही भेदभाव न ठेवता ही परंपरा जपण्यासाठी प्रयत्न करतात. या हौशी कलाकारांच्या जिद्दीमुळे जपली जाणारे आमरोळी गावाला सोंगाड्यांचं गाव म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जनप्रवास लाईव्हसाठी चंदगडहून विजयकुमार कांबळे.